नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जनरल नॉलेजचे 23 प्रश्न हे अति महत्त्वपूर्ण कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या सर्व सरकारी परीक्षाकरिता अत्यंत महत्त्वाचे असतील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, प्रश्न पहिला आपण पाहूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे की महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे कुठे आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे खोपोली या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे आहे. तर ऑप्शन डी हे उत्तर योग्य असेल. नेक्स्ट. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे लक्षद्वीप हे सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश हा आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभला आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला? भारतामध्ये पवन ऊर्जेचा विकास हा कधी सुरू झाला? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1990ला भारतात पवन ऊर्जेचा विकास हा सुरू झालेला आहे. तर ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल तुमचं. पुढचा प्रश्न. त्या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला? छपाई यंत्राचा शोध हा केव्हा लागला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे इसवी सन 1450ला छपाई यंत्राचा शोध हा लागलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य हे कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे केरळ. तर भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य म्हणजे केरळ हे आहे. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे केरळ. तर मोहिनी अट्टम हा केरळ या राज्याचा नृत्य प्रकार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की मित्रांनो भारताचे कोणते राज्य नेपाळ, भूटान आणि चीन या 3 देशांच्या सीमेवर आहे? भारताचे कोणते राज्य आहे जे नेपाळ, भूटान आणि चीन या 3 देशाच्या सीमेवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे सिक्कीम. तर मित्रांनो भारताचे सिक्कीम राज्य नेपाळ, भूटान आणि चीन या 3 देशांच्या सीमेवर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर योग्य असेल. पुढचा प्रश्न. या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की भारतातील सर्वात लांब बोगदा हा कोणता आहे? भारतातील सर्वात लांब बोगदा जो आहे तो कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे अटल रोड बोगदा हा जो आहे तो भारतातील सर्वात लांब बोगदा आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, अटल बोगदा. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे उत्तराखंड
या राज्यामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे आहे? पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की संसदेचे वरिष्ठ सभागृह हे कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे राज्यसभा. तर संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभा हे आहे. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे चंद्रगुप्त. चंद्रगुप्त यांनी मौर्य समाजाची स्थापना ही केली होती. नेक्स्ट. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की गोबर गॅसमध्ये खालील कोणता वायू हा असतो? गोबर गॅसमध्ये खालील कोणता वायू हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे मिथेल. तर गोबर गॅसमध्ये मिथेल हा वायू असतो. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की जगातील सर्वाधिक अणुऊर्जा उत्पादन करणारा देश कोणता? जगातील सर्वात अणुऊर्जा उत्पादन करणारा देश हा कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे अमेरिका. तर जगातील सर्वाधिक अणुऊर्जा उत्पादन करणारा देश तो म्हणजे अमेरिका देश आहे. पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की महाराष्ट्र शासनाने 2011-12 हे वर्ष टिंबटिंब म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाने 2011 आणि 12 हे वर्ष टिंबटिंब म्हणून घोषित केले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पर्यटन वर्ष. तर महाराष्ट्र शासनाने 2011 आणि 12 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ऑप्शन सी हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारला आहे की भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? भारतातील सर्वात लांबीचा महामार्ग जो आहे तो कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे NH44. हा जो मार्ग आहे तो भारतातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे. तर ऑप्शन ए हे उत्तर योग्य होईल. पुढचा प्रश्न. जागतिक साक्षरता दिवस कधी साजरा करण्यात येतो? जागतिक साक्षरता दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य ते आन्सर होईल, ते म्हणजे 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिवस हा साजरा करण्यात येतो. नेक्स्ट. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणते ठिकाण जे आहे ते ओळखले जाते? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे पैठण. तर महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून पैठण हे ठिकाण ओळखले जाते. नेक्स्ट. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान कोठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य आन्सर होईल, ते म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत. पुढचा प्रश्न. या ठिकाणी मित्रांनो पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की मेळघाट या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती? मेळघाट या वाघ अभयारण्याची स्थापना ही कधी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1985ला मेळघाट या वाघ अभयारण्याची स्थापना ही झालेली होती. पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की अर्जुन पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? अर्जुन पुरस्काराची सुरुवात ही केव्हा झाली? तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य आन्सर होईल, ते म्हणजे 1961ला अर्जुन पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.